नमस्कार. विनायक स्पाइन रोबोटिक हॉस्पिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इथं आलेल्या सर्व पेशंटच्या मनात प्रश्न असतात काही मणक्याच्या आजाराबद्दल. एकतर की बाबा ऑपरेशन सक्सेस होतं नाही होतं, ट्रीटमेंट कशी होती काय होती. प्रत्येकाला कोणी नातेवाईकांनी सांगितलं असेल, कुठल्या पेशंटने सांगितलं असेल, असं सर्वजण इथे येऊन सरांकडे त्यांच्या उपचारासाठी काहीतरी एक हिंदीमध्ये म्हणतो आपण उम्मीद, एक आशा घेऊन येतो की बाबा आपण बरे होऊ. कारण लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज आहेत मणक्याच्या आजाराबद्दल की बाबा आपण ऑपरेशन केलं तर जागेवर झोपून राहणार. मणक्याचा आजार असा आहे की तो बरा होत नाही. त्यामुळे आपण हे व्हिडिओ जे बनवतो हे प्रत्येकाच्या मनातले जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी, की ज्यांच्या मनात भीती असते ती भीती दूर करण्यासाठी की बाबा तुम्ही घाबरू नका. डॉक्टर गुप्तेंच्या इथे विनायक हॉस्पिटलमध्ये जे अवनीश गुप्ते सर आहेत, ज्यांच्या हातामध्ये जी जादू आहे की जे व्हीलचेअरवर आलेले पेशंट घरी जाताना चालत जातात, त्यासाठी इथे प्रत्येकजण येतो आणि त्यांचा 100% उपचार हा सक्सेस होतो. आता आपल्याकडे 2 जण आहेत. हे मेढे काका आहेत ज्यांचं वय 53 आहे आणि हे 35 वर्षाचे ह्यांचं नाव थिटे. तर ह्यांच्याकडनं आपण ऐकू येताना किती वर्षापासून त्रास होता, लोकांनी त्यांना काय काय सांगितलं होतं. कारण की हे एवढे खुश आहेत ऑपरेशनच्या दिवशी, एवढे ते बोलत होते. त्यांच्याकडनं आपण ऐकू की आता त्यांना कसं वाटतंय. बोला. नमस्कार, मी अंगद थिटे, राहणार खानापूर, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. मला 4 वर्ष त्रास होता मणक्याचा. 4 वर्षात मी लय कुठं गेलो, म्हणजे कुठं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात गेलो. अख्ख्या महाराष्ट्रात मी कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये गळले बाहेर, तर कुठं काय फरक पडला नाही. आता दिवाळीपासून मला म्हणजे लय दुखायला लागलं. शेवट मला आत्महत्या करू वाटत होती मला. ते इथे जेव्हा आले त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं. शेवटची टोक म्हणजे हीच होतं एवढं फक्त. बसता सुद्धा येत नव्हतं. तेव्हा आम्ही त्यांना भेटलो ऑपरेशनच्या आदल्या दिवशी. मी त्यांना भेटलो, त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं. एवढा त्रास होता त्यांना, प्रचंड त्रास होता. म्हणजे ते मी नाही बसू शकत मॅडम, तुम्हाला काय असेल मी झोपतो, मला बोला तुम्ही. एवढी परिस्थिती त्यांची बेकार होती. मला काय होतं, एक झोप लागली 11-12 वाजता, रातभर जागत राहायचो नुसतं. घरची पाय तोपायची, हे माझी पाय ताकद कमी झाली ती. मग मी पुन्हा पंढरपूरला गेलो. पंढरपूरला आयुर्वेदिक दवाखाना आहे, गोडसे म्हणून नाही. त्यांनी मला इथला पत्ता दिला. इथला पत्ता दिला तर मी ये ना इकडं. मग तुमचं मी व्हिडिओ बघितलं पहिल्यांदा. व्हिडिओ बघितलं मग मी आमच्याला परंड्या तालुक्यात मी फोन लावलं. तो इथलं कुठं ऑपरेशन झालंय, त्यांना फोन लावला. भरपूर पेशंट. मग ती म्हणली बिंदा जाऊ ऑपरेशन करा, काय टेन्शन घेऊ नका, काय करू नका. तर मग आमच्या गावातली म्हणायची असं पावरवाडी सगळी म्हणायची ऑपरेशन करू नको, ऑपरेशन केलं की हात पाय हालत नाही काय नाही, जागेऊन झोपून राहतोय. तर असं म्हणलं मी बिंदा जातो ऑपरेशन करतो म्हणलं. असं झोपू नये म्हणलं, तसं झोपू नये. जाऊ म्हणलं काय होतं बघू. इथं आलो एकदम व्यवस्थित आलो. देवच पावलेच आम्हाला. म्हणजे गुप्ते सर आता सध्या ह्यांच्यासाठी देव पावल्यासारखे झाले. त्यांची जी अवस्था होती, लोकांनी त्यांना घाबरवलं होतं की जाऊ नको, ते तुमचे पाय बंद पडतील, म्हणजे झोपून राहतील एका जागेवर, एका जागी असेही ते झोप. आणि आमच्या घरची तर एवढी, आमचे आई वडील बहीण एवढी खुश आहेत, लय खुश आहेत. मी एकदम क्लिअर झालो, लय खुश आहेत. व्हिडिओ कॉल करून दाखवलं. सगळं लावलं. एवढी खुश आहेत, लय खुश आहेत. अख्खं गाव खुश आहे आमचं. चांगली गोष्ट आहे. बोला काका तुम्ही. नमस्कार, मी महादेव आत्माराम मेढे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, राहणार अंजनडोह. मला एक 2-3 वर्षापासून इथनं खाली चाललं थोडं 300-400 फूट की मुंग्या यायच्या. वस्तीन गाव माझं 1 किलोमीटर आहे. तर मी असं ठेवच करून घेतलं होतं ह्या 2-4 महिन्यात की दगड तिथं मांडली होती. गावाकडे जायचं म्हणलं की तिथं मुंग्या आल्या, त्या दगडावर बसायचं. मुंग्या गेल्या की परत तेवढं चालायचं. रस्त्यांमध्ये तुम्ही दगडाचं मारून ठेवलं होतं साईडला असं बसायचं. असं करीत करीत चालायचं. पण परत आता बरंच जाम व्हायला लागलं. मग तुमचं व्हिडिओ वगैरे पाहिलं. पिशे सर आलते एक वेळी सर असेलला, त्यांची पण गाठ पडली. मग गाठ पडल्यावर त्याची माहिती मिळली. आमच्या गावातलं एक अंजनडोहचं पेशंट पे आहे अवताडे, शशिकला बबन अवताडे. त्यांच्याकडून माहिती भेटल्यामुळं आलो इकडे मी. काय नाही, आता त्या दिवशी अर्ध्या 1 तासात तर पूर्ण चालायला लावलं. आज तर मी पूर्ण हे 6 फेऱ्या मारल्यात पूर्ण, आणि वरती 7 मारल्यात. तर कसल्या मुंग्या नाही काय नाही, एकदम ओके आहे, ठणठणीत आहे. कुणाच्या मनात जरी शंका असली आलेल्यांच्या, तरी काही शंका बाळगू नये. तुम्ही 100% खात्रीशीर नीट होऊन जाणार आहे.
मनात जे काही तुमच्या शंका असेल, जे काही प्रश्न असतील, आपल्याकडे वरती पूर्ण आपल्या बेडवरती पूर्ण वॉर्डमध्ये प्रायव्हेट रूमला सगळे मणक्याचे पेशंट आहेत. आपल्याकडे ताप, सर्दी, खोकला असला प्रकार काही नाही आहे. सगळे मणक्याचे पेशंट आहेत. जे तुमच्या मनामध्ये शंका आहे, प्रश्न आहेत किंवा आपल्या नातेवाईकांनी यांनी भीती घातली असेल, तुम्ही प्रत्येक पेशंटला वरती जाऊन भेटू शकता, त्यांच्याशी बोलू शकता आणि तुमच्या मनातली भीती घालवू शकता. लय शंका असतात, कारण काय होतंय शंकेमुळेच दुखणं वाढतं या. मला पण म्हणायची करू नको, मनकायचं केलं की तुझा विषय संपला, अजिबात करू नको ऑपरेशन. असं करीत करीतच लेट झालं बघा, आणि असं करीत करीत सगळ्यांचं लेट होतं या. त्यामुळे कोणीही लेट करू नका, वेळेत तुमचं निदान करा, वेळेत तुमचे उपचार करून घ्या. त्यामुळे धन्यवाद. धन्यवाद.